गणेशपूर येथील आंबेडकर वॉर्डमधील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। पाणी पुरवठा, सिमेंट रस्ते, नाले, स्वच्छता आणि सोलर लाईट यांसारख्या कामांसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही गेल्या 5 महिन्यात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आलाय। सरपंच आणि ग्रामसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रलंबित कामांना तात्काळ मंजुरी देऊन कालबद्ध आराखडा जाहीर करावा, तसंच दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे पशुसंवर्धन खात्याच्या निधीत मोठी वाढ झाली। रायगड जिल्ह्यासाठी 135 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय। अलिबाग इथं झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यात 1000 ते 1500 लाभार्थी निर्माण करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय। महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योगाला योजना अंतर्गत तळागाळातील नागरिकांना थेट लाभ मिळावा यावर भर देण्यात आलाय। अर्ज प्रक्रिया जलद पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवून कष्टकरी महिलांना 100 कोंबडी पिल्ल देण्याचा प्रस्तावही पुढे आलाय। या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। शिरूर अनंतपाळ नगरपंचायत कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। अभियंता ज्योती वलांडे यांना हटवण्याची मागणी जोर धरते। या संदर्भात 23 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देण्यात आले। कार्यपद्धतीत पारदर्शकतेचा अभाव आणि गैरव्यवहाराचे आरोप करत अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढली। मागणी मान्य न झाल्यास 30 एप्रिल पासून नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आलाय। या प्रकारामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळले असून आता प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा इथं अन्यायग्रस्त शेतकरी विलास शिंदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी रास्ता रोको आणि निषेध आंदोलन करण्यात आलं। रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याचं घर, गोठा आणि पोल्ट्रीवर कारवाई झाल्याच्या निषेधार्थ विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। जमिनीचा मोबदला न देता कारवाई केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला योग्य न्याय देण्याचं आश्वासन दिले। दरम्यान बावधान पोलीस ठाणे यांच्या बंदोबस्तामुळे आंदोलन शांततेत पार पडले। त्यांनी सांगितलं 4 वाजता आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्यभर आंदोलन करतो। आमचा मोठेपणा आम्ही कधीच सांगितलंय। ठराविक पत्रकारांना माहिती आहे, महाराष्ट्र शासनाकडून या 3 वर्षात 14 शासन निर्णय आम्ही मंजूर केलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे। जे शेतकरी आहे तालुक्यातले त्यांना सगळ्यांना माहिती आहे। पशुपालकांना सांगायचा विषय असा, जो एमएसआरडीच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो मनमानी कारभार करून, मला त्या अधिकाऱ्यांचं नाव घ्यायचं नाही, आता एवढे ते मोठे नाही शेतकऱ्यांपेक्षा, त्या शेतकऱ्याला 8 दिवसापूर्वी नोटीस द्यायला हवी। तसं न देता त्याचं पहिलं त्यांनी पोल्ट्री पाडलं, टोटल एक ट्रॅप करून कसं शेतकऱ्याला वेटी धरतं। शेतकरी त्याच दिवशी चौकीला गेलेला, पौड चौकीला, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग वाटलं तुम्ही चौकीतून घेऊ शकता। त्याच्यावर एवढा अन्याय केला, एवढं ट्रॅकिंग केलं पत्रकार बांधवांनी, त्याची तुम्ही नोंद घ्या, तुम्हाला सगळं माहिती आहे। त्याची पोलीस चौकी साधी एनसी घेत नाही। भारतीय घटनेमध्ये गुन्हा खोटा असो किंवा खरा असो, पोलिसांना प्रोटोकॉल पाळून त्या कुटुंबाची साधी एनसी घ्यावी लागती। इतिहासामध्ये नोंद होणारी एक निर्लज्ज गोष्ट त्यांनी केलेली आहे। मी सांगावंसं, मला त्यांना टीके करा एवढे म्हणजे प्रशासन आपल्या मोठं नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो मी की कुठलाही सर्वसामान्य माणूस जाऊ दे, भारतीय न्यायानुसार त्याचा जर अन्याय होत असेल तर त्याची साधी एनसी नका रजिस्टर करू तुम्ही। साधी एनसी घेतली नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचं घर पाडलं, पुन्हा तिथे गेलाय। आज 2 दिवस झाले, त्याचं सर्वांना माहिती आहे। चौकीला बी जातोय तो, रिटली सगळे प्रोटोकॉल पाळल्यात। 8 निकाल त्याचे जिल्हा न्यायालयाचे, दिवाणी न्यायालयाचे किंवा प्रांताचे, तसे सर्व त्याच्या बाजूने। मग आता घोडा आणले कुठं, पुढे बोललं तुमचं आणलंय, सर्व निकाल त्याच्या बाजूने। तुम्ही काहीतरी आता छात्र मात्र उत्तर घेऊ नका। तुमच्या अंगलट हा विषय आलेला आहे आणि तो विषय जर उचलून धरलाय तो माझ्या मुळशीतल्या पत्रकार बांधवांनी, मुळशीतल्या राज्यातल्या जिल्ह्यात मी तुमचं आभाराच्या मारतो। तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचं आंदोलन कसं यशस्वी केलं जातं, आज सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आज त्या कुटुंबाला पाठिंबा द्यायचे। त्यांना हाऊस स्टंडबाजी करायची, अण्णा अजिबात हाऊस नाही। त्यांच्या अन्याय झालाय म्हणून ते व्यक्त होतात आणि त्यांनी व्यक्त हे झालंच पाहिजे। चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर काम करत असेल तर नक्कीच छत्रपतींचे आम्ही मावळे आहोत, आम्ही विनंती करू आणि येत्या काळात जे आंदोलन होईल ते नक्कीच महाराष्ट्र याचा बोध घेईल, हेच मी सांगतो आणि थांबतो।
शिरूर अनंतपाळ इथं क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजाचा जनजागृती मेळावा आणि सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर शिवाजीराव कळगे यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नवनिर्वाचित सदस्य तसंच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। समाजातील एकता, शिक्षण आणि प्रगती यावर मार्गदर्शनपर विचार मांडण्यात आले। मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। विशेषतः तरुणांचा उत्स्फूर्तपणे सहभाग कार्यक्रमाचं आकर्षण ठरला। मेघना बोर्डीकर यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार टीका करत आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधत महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण केल्याचा आरोप केलाय। नारी शक्ती विरोधकांना योग्य वेळी चोख उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। येत्या काळात या मुद्द्यावर जन आंदोलन उभारण्याची तयारी असून लवकरच आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। भारतातील 70 कोटी महिलांना लाभ देता येईल ही अपेक्षा महिला भगिनींची होती। आपण बघितलं हे संसदेमध्ये विधेयक येणार आहे हे समजल्यानंतर भारतभरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गावागावातून महिलांनी त्या विधेयकाच्या बाजूने समर्थन देण्यासाठी पत्र लिहिले, मोदीजींना सह्या लिहिल्या, वेगवेगळ्या माध्यमातून आपला समर्थन व्यक्त केलं। परंतु 3 दिवसाचं विशेष अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी ह्या विधेयकाला विरोध करून हे विधेयक हाणून पाडलं, त्यानंतर महिलांचं स्वप्नभंग झालं। कारण की बघा, सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना नेतृत्व हे गुण प्रत्येकामध्ये असतात। आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे आणि मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%ची मर्यादा ओलांडून 70-72% महिला आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत। त्यामुळे महिलांचा सहभाग वाढल्यानंतर काम सुद्धा चांगल्या पद्धतीने होतील, कारण की महिलांमध्ये ते गुण आहेत की सर्वांचा विचार करून सर्वांना न्याय द्यायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि जे काम आपण हाती घेऊ ते प्रामाणिकपणे चांगलं उत्तम करणं हा महिलांचा मूळ स्वभाव असतो। आणि तो अधिकारामध्ये अधिकार त्यांना जर दिला तर त्याचाही अनेक लोकांना फायदा आपण करून देऊ शकतो। पण महिलांचं स्वप्न भंग झालेलं आहे आणि महिला आक्रोश करताना आपल्याला दिसत आहे। आपण बघितलं दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठा आक्रोश मोर्चा निघाला। काल मुंबईमध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर आल्या होत्या। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला वेगवेगळ्या पद्धतीने आपला आक्रोश या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा महिला त्याचा निषेध काँग्रेस, उबाठा, शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्या विरोधामध्ये व्यक्त करत आहेत। आणि हे सर्व स्वतःला पुरोगामी महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे किंवा शाहू फुले आंबेडकरांचं नुसतं भाषणापुरतं नाव घेणारे सावित्री देवींनी, जिजाऊंनी, अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने आपल्या राज्यातील स्त्री शक्ती, मातृशक्ती कसा राज्यकारभार करू शकते आणि महिलांच्या समाजाच्या उन्नतीसाठी अनेक संकटांना मात करून स्वतःचा उद्देश साध्य करू शकते, हे आपल्याला अनेक महिलांच्या योगदानातून सिद्ध झालेलं आहे। आणि आज ह्या काँग्रेस, उभाठा, शरद पवार गटांनी त्या विधेयकाला समर्थन द्यायला हवं होतं, पण त्यांनी ते दिलेलं नाही। म्हणून संपूर्ण महिला भगिनींच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाला आपल्या देशातील महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।
राजगुरुनगर येथील महात्मा गांधी आणि कनिष्ठ महाविद्यालयात डिजिटल जनगणनेचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले। या प्रशिक्षणात खेड तालुक्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। 2026-27 मध्ये होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने कशी करावी, सर्वेक्षण, नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। प्रशिक्षण सुलभ आणि सोप्या भाषेत दिल्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। तहसीलदार, पंचायत समितीचे अधिकारी आणि संपूर्ण टीमच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होते। सेलू शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडप करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवलाय। मिळालेल्या माहितीनुसार मूळ मालक नारायण चिक्याळ यांच्या नावावरील मालमत्तेसंदर्भात आरोपी शिवप्रसाद सानप यानं बनावट कागदपत्र, खोटे शिक्के आणि सह्या वापर करून खोटी रजिस्ट्री सादर केली। त्यानंतर नगर परिषद कार्यालयात ती खरी असल्याचं भासवून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणी नगर परिषदेकडून तक्रार दाखल करण्यात आली। सेलू पोलीस ठाणे इथं संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाले। परभणी पोलीस मुख्यालयात पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या रुद्राक्षण गड किल्ल्याचं उद्घाटन आणि 31 नवीन वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। नवीन 31 वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसाद वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचं मानलं जातंय। सेलू इथं स्वर्गीय अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सन्मान कर्तृत्वाचा या विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। येत्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता श्री साई नाट्यगृह इथं हा कार्यक्रम पार पडणार आहे। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। अध्यात्म, शेती, वैद्यकीय, पत्रकारिता, साहित्य, नाट्यकला, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे। यावेळी मीनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांना मातृगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले। जालना शहरातील नूतन वसाहत आणि घाटी रोड परिसरात उघड्यावर मांस विक्रीमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेची आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रवाची गंभीर दखल घेत महापालिकेने कठोर पावलं उचललेत। स्वच्छता आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त मोहीम राबवून 18 मांस विक्रेत्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली। या कारवाईत अनधिकृत शेड हटवणं, विक्रेत्यांना 24 तासांची मुदत देणं आणि स्वच्छता नियमांचं पालन बंधनकारक करणं यांचा समावेश आहे। नियमभंग झाल्यास फौजदारी कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय। परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रतिमा अतुल सरोदे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यामुळे त्यांची निवड आता येत्या 24 तारखेला फक्त औपचारिक पुरतेच मर्यादित राहिले। तर अन्य विषय समित्यांसाठी शिवसेना उबाठाचे 6, काँग्रेसकडून 4, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 1 अर्ज दाखल करण्यात आलाय। पर्यावरण रक्षण, जंगल संवर्धन, शेती आणि गोपालन यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हेच राष्ट्रहित आणि आरोग्यदृष्ट्या विकासाचं खरं सूत्र आहे, असं प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केलंय। पिंपळगावकर स्मरणार्थ आयोजित व्याख्यानमालेत नूतन विद्यालयात ते बोलत होते। त्यांनी बारीपाडा गावात लोकसहभागातून वृक्ष लागवड, जलसंधारण, बंधारे आणि शेती विकासातून घडवलेल्या परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला। तब्बल 435 प्रजातींची झाडं, 700 बंधारे आणि लाखो लिटर पाणी साठवणुकीतून गावचा कायापालट झाल्याचं त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमात त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाचं महत्त्व अधोरेखित करत शुद्ध भोजन आणि शांत झोप हाच खरा विकास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पिंगळी परभणी मार्गावर पिंगळी शिवारात परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी केलेल्या कारवाईत 83,000चा 4 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। पिंगळी ते परभणी मार्गावरील गोकुळनाथ उपहारगृह आणि रसवंती समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई करण्यात आली। यात एकूण 84,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
यात एकूण 83,600 रुपयांचा 4 किलो 180 ग्राम गांजा आणि 1,000 रुपयांची सुटकेस असा एकूण 84,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप फुलमाळी राहणार साठेनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा परिसरात दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। निवगा बाजार येथील एक कुटुंब दुचाकीवरून जात असताना भरधाव कार दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली। या अपघातात दुचाकीवरील आई, मुलगा आणि आत्या यांचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या दुचाकीवरील एक व्यक्ती आणि कारमधील एक गंभीर जखमी झालेत। जखमींवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण रुग्णालयात अनाथ विद्यार्थिनींवर उपचार सुरू असताना निवासी शाळेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पांढरी खामनपूर येथील शासकीय निवासी शाळेतील समीक्षा इंगळे या विद्यार्थिनीला पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान शाळा प्रशासनाकडून कोणतीही भेट किंवा जबाबदारी न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने तिला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ती अत्यंत असह्य अवस्थेत होती। सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। दरम्यान शाळा प्रशासनाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मी दवाखान्याच्या आतमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशोक मोरे म्हणून एक शहानिशा करताना एक समाज कल्याणची विद्यार्थी या दवाखान्यांनी 2 ते 3 दिवसापासून भरती असताना तिच्याजवळ कोणताही शिक्षक समाज कल्याणचा आढळला नाही आणि त्यांचे एक नातेवाईक शांताबाई शिरसाट यांनी 2 दिवसापासून वेळातला वेळ देऊन त्या मुलीला एक आधार म्हणून मदत केली आणि तिची चांगली व्यवस्था केली। पण हे समाज कल्याणचे विद्यार्थी समाज कल्याण निवासी आश्रमशाळा हे विद्यार्थी घडवण्यासाठी आहे की फक्त नुसता देखावा करण्यासाठी आहे आश्रम। यांनी तत्काळ याच्यावर या विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष देऊन यांची परिव्यवस्था करण्यात यावे आणि त्या विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यात यावे। त्याच्यानंतर दवाखान्याचे जे प्रश्न आहे, आज त्या पोरीला रक्ताच्या उलट्या झाल्या। आज मी आत्या हो तुम्ही टाइम काढून मी तिच्याला करून राहिली। बिमार पडले का मला हे दिसत नाहीत मला। गुंजेपार इथं 30 वर्षीय युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। राजकुमार बुर्डे असं या मृत युवकाचं नाव आहे। शासकीय हमीभाव धान्य खरेदी केंद्राच्या गोडाऊन कार्यालयात त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच लाखादूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।